हे कसं काय पब्लिक. तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपल्या बरोबर आहेत ओम श्री गर्जना मित्र मंडळ या मंडळाचे अध्यक्ष, म्हणजे राजा मीरा भाईंदरचा जी मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष कयूर शाह. तर स्वागत आहे आपल्या या पॉडकास्ट मध्ये. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आणि तर काही प्रश्न आहेत असे, म्हणजे अर्थात ही एवढं मोठं मंडळ आहे, एवढी मोठी मूर्ती आहे, तर मला स्वतःला खूप प्रश्न असतात. हा मीरा भाईंदरला पण खूप सारे आहेत. सो म्हणून आपण विचार केला की की हा पॉडकास्ट स्टार्ट करूया. येणाऱ्या काही काळात आता गणेश उत्सव काही महिन्यावरती येऊन राहिलेला आहे. त्या पहिली गोष्ट म्हणजे खूप आभार, कारण एवढ्या वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल. आभार तुमचा आहे, आमचा नाही. नाही, तुम्ही मोठी कसं आहे, मीरा भाईंदरला कोणतरी येऊन एक पॉडकास्ट करतोय, हा एक मंडळासाठी मोठी गोष्ट आहे. बरं, मीरा भाईंदरला कोण येत नाही. ओके, बहुतेक मला वाटते बोरिवली पासून विरार पर्यंत कोण जात नाही. बरं, सर्वांना जेवढे पण आजकाल मी पॉडकास्ट बघतो किंवा कोणाचे इंटरव्ह्यूज बघतो, मूर्तिकारचे असो किंवा मंडळाचे असो, ते लोक सर्व टाउन साईडलाच करतात. इकडच्या लोकांना कोणच वर घेऊन जायला बघत नाही. बरं, सर्वांना असं आहे का या मंडळाचं नाव आहे, यांची मूर्ती अशी आहे, तर यांना आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. गेल्या वर्षी जेवढ्या मंडळांना वरती मुंबईच्या अनेक मंडळ अशी आहेत जे नावाजलेले आहेत, ज्यांच्याकडे फंडिंग चांगली आहे, ज्यांना पब्लिक सपोर्ट भेटतो, ते लोक जेवढे वर आहेत ते अजून वर चाललेत. पण बोरिवली पासून विरार पर्यंत किंवा इकडनं मीरा भाईंदर ठाण्यापर्यंत जेवढे मंडळ आहेत त्यांना पण एक स्टँड भेटलं पाहिजे, एक स्टेटस भेटलं पाहिजे का मुंबईला लोकांनी त्यांना पण प्रतिसाद दिला पाहिजे. 2024ला मी एक स्क्रिप्ट दिली होती एकाला आणि सांगितलेलं का तुम्ही हे पॉडकास्ट करताना कोणी केलं नाही. त्याच्यानंतर एक टीव्ही चॅनल माझ्याकडे आलेला, त्यांनी माझी बाईट घेतली. त्या बाईट मध्ये मी बोललेलो होतो का मीरा भाईंदर मध्ये पण छोटे मंडळ असो का मोठे असो, मुंबईला कार्यकर्ता आहेत, तसे कार्यकर्ता मीरा भाईंदर मध्ये पण पाहिजे. आणि माझी इच्छा अशी आहे, जशी मुंबई लालबाग परेड या साईडला टाउन साईडला गणपती जे बसतात, लोक मीरा भाईंदर वरून तिकडे बघायला जातात. माझी एक इच्छा अशी आहे का मुंबईची जे लोक आहेत त्यांनी मीरा भाईंदरला किंवा वसई विरार या साईडला ठाण्या पॅटर्नला लोकांनी यायला पाहिजे, गणेश उत्सव बघायला पाहिजे. बरं, लोकांनी पाया पडायला आलं पाहिजे. हे माझ्या मंडळाची एक इच्छा आहे. बरं. का नाही ते जर तुमचं असं मत आहे की काय येत नाही असं नाहीये. मुंबईला जे परेल या भागात टाउन साईडला जे गणपती आहेत ते पहिल्यापासून एक स्टँडर्ड आहे त्यांचा. स्टँडर्ड म्हणण्यापेक्षा एक लोकांना तिकडनं काहीतरी आउटपुट भेटतो. त्या साईडला पैसा आहे म्हणून ते लोक चांगली चांगली कामं करतात, सार्वजनिक कामं करतात, लोकांची सेवा पण करतात. तसंच मीरा भाईंदरला पण होते. पण मुंबईला कसं झालंय, एक लालबाग परेड झालं, तिकडे स्पॉन्सरशिप जास्त आहे, या साईडला स्पॉन्सरशिप नाही. फुलाची पाकडी लोकांना भेटते, ते त्यांच्या हिशोबाने ते खर्च करतात. मुंबईला जर 1 करोडचा खर्च असेल गणपतीचा, तर मीरा भाईंदरला ते लाखामध्ये आहेत. मुंबईला सेटअप्स आहेत, लोक ते बघायला लोकांना आवडते. त्या थीमच्या अनुसार ते गणपती बसवतात. मूर्तींची आखणी, मूर्तींचा आकार, मूर्तींचा प्रभावड हे त्या हिशोबाने असते. तो जो थीम गणपती आपण बोलतो तसे असतात. म्हणून लोक इकडनं पहिला आम्ही पण जायचो. पण आता मी मंडळामध्ये मी अध्यक्ष आहे म्हणून मला पण तिकडे 11 दिवस गणपती बाप्पाला सोडून जाता येत नाही. बरोबर. पण ठीक आहे, आपल्याकडे ती लोक, आपल्याकडे गणपती बाप्पा आहे आपल्या मागे, तो आहे म्हणून तर आपण आहेत. तर नक्कीच आपला मीरा भाईंदरचा गणेश उत्सवी, मी तर बोलतो मीरा भाईंदर, ठाणे, वसई विरार आपण सेंटर होतो. ऍक्च्युली आपल्या त्या साईडला मुंबई आहे, त्या साईडला आपली नाट जोडली सेंटर होतं आपण. ठीक आहे, आपल्या मागे गणपती बाप्पा आहे, तोही बघतोय. तर माझा असा पहिला प्रश्न असा आहे की ओम श्री गर्जना मित्र मंडळ ह्याची स्थापना कधी झाली आणि ही भव्य मोठी मूर्ती कधीपासून तुम्ही आणायला लागलात? बरं, चांगला प्रश्न आहे. त्यावेळी जेव्हा ही स्थापना झाली त्यावेळी या मंडळामध्ये मी नव्हतो. ओके. कारण तेव्हा मला वाटते मी तेव्हा 7 का 8 वर्षाचा होतो. अच्छा. 1988 साली मंडळाची स्थापना झाली. मी मंडळ जॉईन केलं 1996 ला. 96 ला. त्याच्या अगोदर मी बाजूचा एक आमचा मंडळ आहे, श्री भक्ती सार्वजनिक उत्सव मंडळ, त्या मंडळामध्ये मी होतो. ओके. कारण माझ्या वडिलांची तेव्हा केबल लाईनचं काम होतं, तर वडील तिकडे म्हणून मी तिकडे.
ओके. तेव्हा मी हल्ली 10-12 वर्षाचा असेल तेव्हा मी तो मंडळ जॉईन केला. काहीतरी वस्तू बिनसली पुराणपुराणमुळे तर माझ्या वडिलांना ती आवडली नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं मंडळात जायचं नाही. बरं. तर मी बोललो मी मंडळात जाणार, इकडे नाही तर तिकडे मी जाणार म्हणजे जाणार, काही असू द्या. गणपतीचं प्रेम. ते मी 1996 ला मी तिकडनं सोडलं आणि त्याच वेळी गणपतीचे 3 दिवस जे चालू होते तिकडनं मी डायरेक्ट बाजूला ओम श्री गर्जना मित्र मंडळ मध्ये जॉईन झालो. बरं. तेव्हा मी मला वाटतं 13-14 वर्षाचा असेल तेव्हापासून मी या मंडळात आहे. बरं. आणि तेव्हापासून ही मोठी मूर्ती नाही, आणतायत नाही, नाही, असं? तेव्हा जेव्हा मी जॉईन केलं 96 ला तेव्हा मंडळाचा अख्खा बजेटच आमचा होता 15,000 रुपये 96 ला. ओके. तेव्हा मूर्तीची कॉस्टिंग 3-4 हजार 5,000 होती. कारण तेव्हा 3 फूट 3.5 फुटाची आपली मूर्ती होती. आपण जास्त भव्य आणत नव्हतो, पण तेव्हा कॉस्टिंग पण कमी होती. बरं. तेव्हा आमचा गणपती होता 5 दिवसाचा. 96 ला नाही 5 नाही 96 ला 7 दिवस झाले. सुरुवात केली तेव्हा 3 दिवस पहिला गणपती होता 88 ला. कारण माझे मागचे जे अध्यक्ष वगैरे जे होते त्यांच्याकडून मी जे शिकलं, त्यांच्याकडून जे जाणीव घेतलं, तेव्हा 3 दिवस पहिला 88 ते 91 3 दिवस गणपती होते. बरं. त्याच्यानंतर 95 पर्यंत 5 दिवस झाले. 96 पासून 7 दिवस गणपती झाले. बरं. पण नंतर ते वाढतच गेलं मग. आणि 2000 ला हे 11 दिवस झाले. बरं. 2000 मध्ये मीरा भाईंदर मध्ये सर्वात पहिला 10च्या नोटीवर आम्ही गणपती आणलं. मूर्तिकार रमेश रावले, मला अजून आठवण आहे, लालबाग परेडलाच आहेत. त्यांच्या कारखान्यावर आम्ही गेलो. 10च्या नोटीचा मागे आपला एक सिम्बॉल आहे. बरं. वरा अवतार आणि गेंड्याचा आणि हत्तीचा. एक 10च्या जुनी नोट आहे, याच्या अगोदरची जी नोट आहे त्याच्या मागचा जो सिम्बॉल आहे त्याच्यावर उभा गणपती होता. तो 18 फुटाचा गणपती होता तेव्हा. 18 फूट तेव्हा फर्स्ट 2000 ला आम्ही ते आणलं. आणि ती लालबागवरून आणलेलं. लालबागवर. तेव्हा तर ही ट्रॉली तेव्हा आम्ही ट्रॉली सिस्टम वगैरे काय डंपरवर आणलेला. ते चढवताना पण तेव्हा जे पोरांचा जे जोश होता ना ते आता संपलाय. 18 फूट म्हणजे हे पण खूप तेव्हा पण हायटेड. तेव्हा काही यंग होतो. ओके. तेव्हा मंडळात पोरं 50 पण असेल ना तर ते जोम असा होता का नाही मूर्ती उचलायचीच. बरं. ते खांद्यावरतीच, कारण आता आपण फोरक्लिप हे सगळे तेव्हा फोरक्लिप वगैरे काय प्रश्नच काहीच नाही. नव्हता. फोरक्लिप वगैरे प्रश्न आला 2005-06 नंतर जे पॅटर्न होत चाललं मोठी मूर्ती तेव्हाचा. आपली मूर्ती तर मुंबईतले खूप सारे मोठे मोठे मूर्तिकार आहेत, इव्हन मीरा भाईंदरचे पण यांच्याकडून पण आलेली आहे. तर पहिल्यापासून कोणाकडून ही मूर्ती आलेली आहे आणि ह्याची काय हिस्ट्री आहे, म्हणजे कुठून आणली गेली आहे? असं काय नाही. पहिला कसं होते, छोटे कार्यकर्ता होते, छोटी मूर्ती होती. आम्ही खारीगावात आमचे एक शिवा पाटील म्हणून आहे, शिवकुमार पाटील, त्यांच्याकडनं आणायचो. त्याच्यानंतर सचिन रोतले, त्यांचे वडील रोतले बंधू म्हणून आपला खारीगावात आहे, त्यांच्याकडनं आणली. जानवेकर मूर्तिकार आहेत, त्यांच्याकडनं आणली. असे करत करत अनेक मूर्तिकार आहेत जे आपण करत करत या एक स्टेजवर पोहोचलोय. बरं. त्यात मुंबईचे पण नावाजलेले मूर्तिकार आहेत, जसे कुणाल पाटील आहेत, सिद्धेश मिसाळ आहेत, मग खातू सर आहेत, रमेश रावले आहेत, मीरा भाईंदरला जानवेकर, मी तुम्हाला बोललोच तसं. जानवेकर सरांनी भरपूर वेळा आपला गणपती बनवला. कारण मीरा भाईंदर मध्ये तेच होते ज्यांच्याकडे आपण एक चांगला कलाकार म्हणून पाहू शकतो. त्यांचा कलर काम बोला, त्यांची आखणी बोला, ही चांगली कामं त्यांनी मीरा भाईंदरला घडवून दिली आहेत. चांगले कलाकार आहेत ते. बरं. मीरा भाईंदरला कलाकार भरपूर आहेत. सचिन पाटील आहे, आता नवीन एक कलाकार उभारता आलाय, आमचा चांगला मित्र आहे माझा, तो सागर पाटील. बघता बघता छोटी मूर्ती करता करता आज तो एक असा लेवलला पोहोचलाय का त्यांनी 60 70 मूर्त्या त्यांनी बनवायला मीरा भाईंदर मध्ये. जे एक लेवलचे मंडळ आहेत ज्यांची परिस्थिती कशी आहे ते समजून तो काम करतोय. बरं. मंडळातली सर्वात पसंत केलेली मूर्ती ही कोणती आहे? कारण कुणाल पाटील यांच्याकडून पण खूप अशी भव्य दिव्य मूर्ती आलेली आहे. गेल्या वर्षी सिद्धेश मिसाळ यांच्याकडून पण एक भव्य मूर्ती आलेली, त्याच्या अगोदरची पण खूप जायंट अशी मूर्ती होती. मग आपले भाईंदरचे पण जे मूर्तिकार आहेत जानवलकर, त्यांच्याकडून पण छान छान मूर्ती असेल. तर सगळ्यात फेवरेट मूर्ती अशी कोणती मानली जाते म्हणजे मंडळाची? फेवरेट असं बोलायला गेले तर तुम्ही किती वर्षापासून किती सालापर्यंत मला प्रश्न करतात ते मला सांगा. मग तुम्हाला म्हणजे जेव्हापासून तू जॉईन स्टार्टिंग म्हणजे मी 1986 ला जेव्हा मी जॉईन झालो, 96 ला जॉईन झालो, सर्वप्रथम आम्ही 2000 ला 18 फुटाची मूर्ती आणली.
रावलेकडनं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही रावलेकडनं आणली. तिसऱ्या वर्षी रावलेकडनं आणली, नागावर होती, पंचमुखी नागवर होती. असं बघायला गेलो तर कुणाल पाटील हा एक वेगळा लेवलचा आर्टिस्ट आहे. सिद्धेश दिगोडे सिद्धेश मिसाड हा एक वेगळा लेवलचा आर्टिस्ट आहे. खातू सर हे एक वेगळे आर्टिस्ट आहेत. मूर्ती तुम्ही मला बोलायला गेले तर अजूनपर्यंत माझ्या माइंडमध्ये किंवा माझ्या हृदयामध्ये 2 मूर्ती अशी आहेत, जी गेल्या वर्षी एक झाली जगन्नाथची आमची एक, आणि 2018 जे केपी आर्ट्स कुणाल पाटीलनी नरसिंहवाले आमची मूर्ती बनवली. बरोबर. ते फोल्डिंग वरनं ते चेहरे खाली घेणं, अख्खे हात मागे घेणं, बरोबर. ते एक जे काम आहे ना ते सर्वांचं लेवल नाहीये करायचं. बरं, वरती ते 5 नरसिंह यांचे चेहरे होते, तीच मूर्ती आहे काही? हो, 5 चेहरे होते, पण त्याच्यात आम्ही 3 केले. बरोबर. कारण ते 5 चेहरे असे होते, एक चेहरा 6 फुटाचा होता. हा, बरोबर. तो असा आउटपुटला ते 18 फूट जात होतं. म्हणून आम्ही आणि मूर्तिकार कुणाल पाटीलनी आम्हाला सजेस्ट केलं की लावता येणार नाही, तुम्ही 3च लावा, आपण ते 3च्या ह्याच्यावर कव्हर करू. पर्सनली मला पण सगळ्यात आवडणारी मूर्ती आहे आणि मी किती सांगितलेलं पण आहे तुम्हाला. तो एवढी जायंट बॉडी आणि तेवढंच त्याचा मागचा प्रभाव बाजूचं, इव्हन ती गल्ली पण छोटी पडली. तुमची एवढी मोठी रुंद गल्ली आहे, 20 फुटाची समथिंग ती गल्ली आहे, पण ती पण छोटी पडली आतमध्ये असं न्यायला नाही, कारण एवढी ती जायंट मूर्ती. आणि ती रिअली म्हणजे खरंच एक म्हणजे म्हणाल तर ती एक वन ऑफ द माझ्या ह्याच्यात तर ती एक बेस्ट मूर्ती ती आहे. नो डाऊट, ते बरोबर आहे. वन ऑफ द बेस्ट मूर्तीज होती ती. पहिला माहितीच नव्हतं की केपी आर्ट्स म्हणून एक असा व्यक्ती आहे जो एवढा चांगला कलाकार आहे. त्याला मुंबईला स्थान 2012 का 13ला भेटलेलं. माझ्या मते ते खेतवाडीचा राजा त्यांनी बनवलेला मानवरूपी झाडावरती. त्याचा एक लेवल स्केल वाढत गेला, लोक त्यांचे फॅन झाले, आम्ही पण झालो. पण त्यांची एक सिस्टम होती, ते मला आवडली. आज पण मी त्यांना त्या गोष्टीसाठी मानतो. जर कुठलाही मंडळ आपल्याकडे येतो मूर्ती बुक करायला, पहिला ते त्यांची इन्क्वायरी काढतात, हा मंडळ कसा आहे, याचे कार्यकर्ता कसे आहेत. मी तिकडे मीरा भाईंदरला 2 ऑलरेडी मूर्त्या देतोय, तर तिसरी दिली तर यांच्या आपसात काय प्रॉब्लेम तर होणार नाही. बरोबर. हे सर्व त्यांनी विचार करून मला 2 वर्ष मी त्यांच्याशी बोलत 14-15 बोलत झालं नाही. 2015ला मी त्यांना बोललो, सर असं असं आहे, आपल्याला मूर्ती करायची आहे. तर त्यांनी माझी बॅक हिस्ट्री काढली. बॅक हिस्ट्री काढल्यानंतर माझ्याकडनं माझी गणपतीचे, जेव्हापासून मी मंडळ जॉईन केला तर मला बोलले, तू कधीपासून मोठी मूर्ती आणताय तुम्ही, जसं तुम्ही प्रश्न विचारला तसंच त्यांनी मला विचारलं. तर मी त्यांना 2000 पासून सांगितलं, 2000 पासून आम्ही हे सुरुवात केलेली आहे. तर 2000 पासून आम्ही जे सुरुवात केली त्याचे सर्व डिटेल्स फोटोचे ते त्यांनी आमच्याकडनं मागून घेतले. 2000 ते 2014 पर्यंत तुम्ही जेवढ्या गणपती बनवलेत मूर्त्या, त्याचे सर्वांचे मला फोटो पाहिजे. याचं कारण काय मागे? काहीतरी नवीन. ओके. तर आम्ही त्यांना बोलायचो ना, हे सर्व झालंय, हे काय, हे सर्व झालंय, काहीतरी युनिकनेस. तर त्यावेळी 2011ला जानवेकर काकांनी खातू सरांची एक मूर्ती होती. पहिला आम्ही पॅटर्न नाही करायचो, पहिला मुंबईला काय मूर्ती झाली ना ते त्याची पुढच्या वर्षी आपल्याकडे बनवायची. तर खातू सरांची एक मूर्ती होती, गरुडावर उभा गरुडावर खांद्यावर गणपती बसलेला होता. खूप सुंदर मूर्ती होती ती. हा, ते असा हातावर साप होता, ती मूर्ती. आय थिंक चंदनवाडीची ती होऊ शकते, मला आठवण नाही अजून ती. पण तेव्हा आम्ही यांना सांगितलं, ते बोलले आपण करूया. आणि ती सेम मूर्ती त्यांनी 2011ला आमची केली. आणि मीरा भाईंदर मध्ये आम्हाला लोक ओळखायला लागली का मीरा भाईंदर मध्ये गणेश उत्सव म्हणजे जल्लोष व्हायला लागला. मग त्याच्यानंतर आमचं एक स्टेटस वाढत गेला आम्ही एक स्केलला वाढतच चाललोय. गेल्या वर्षी तर आम्ही एक मूर्तिकार आणि एक मंडळ हे जेव्हा दोन्ही मॅच होतात तेव्हा देव काहीतरी नवीन रूप घेतो आणि आशीर्वाद देतो. जसं गेल्या वर्षी आमच्या मंडळाला एवढा मोठा आशीर्वाद भेटला का आम्ही मुंबईला ओळखायला लागलो. महाराष्ट्रामध्ये आम्हाला, आमच्या मंडळाला, आमच्या बाप्पाला लोक ओळखायला लागली. ते आमच्यासाठी एक मोठी गर्वाची गोष्ट आहे. नाही, आज पण मी जेव्हा इंस्टाग्राम झालं, त्यानंतर पिंटरेस्ट झालं, ह्याच्यात स्क्रोल करतो मुंबई गणपतीनी, तर ती जी मूर्ती म्हणते गेल्या वर्षीची जगन्नाथची, त्याचाच व्हिडिओ पहिला दिसतो. म्हणजे मोस्ट मी बोलू शकतो की ट्रेंडिंग मूर्तीचा व्हिडिओ
तर ती मूर्ती आहे. तो गेल्या वर्षी असं झालं ना, ती ज्यावेळी ती निघाली हा. तेव्हा सोशल मीडिया एवढं फास्ट आहे, हम्म. ती घनसंकुलवरनं निघणं, हम्म. इकडनं चंदनवाडीला येणं हम्म. आणि त्या दिवशी जो क्राऊड होता मॉब होता पूर्ण. तो एकदम म्हणजे आपण माइंडसेट नाही करू शकत तेवढा क्राऊड होता. आणि बरोबर. जे ते आम्ही तिकडनं जस्ट बाहेर आलोय आणि जे ते रील्स व्हायरल झाले ते आम्हाला पण माहिती नव्हतं बरोबर. का बाप्पाच्या कृपाने आम्ही एवढा मोठ्या लेवलला जाऊ. ब्रँड्स मेकर आणि हॅशटॅग बाप्पा हे यांचा एक मस्त कार्यक्रम झाला यशवंतराव चव्हाण सेंटरला. आता गेल्या महिन्यात पार बरोबर. पडला तो. मुंबईची 50 मंडळं हम्म. जे चांगली कामं करतात, सोशल वर्क करतात, त्यांच्या मंडळाचे लोकांना लोक ओळखतात, त्यात आम्हाला अभिमान वाटला का आम्हाला एक स्टँडर्ड भेटला, स्टेटस भेटला का त्या स्टेजवर आम्हाला जायला भाग बरोबर. भेटला. ओम श्री गर्जना मित्र मंडळ राजा मीरा भाईंदरचा क्या बात है वा. आम्ही गर्जनावाले, कारण सिंहाची ओळख त्याच्या नावाने नाही तर त्याच्या गर्जनेने होते. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. बरं, मीरा भाईंदरचा राजा हे नाव तुम्ही कधी ठेवलं? पण ह्याला जॉईंट एक क्वेश्चन असं आहे की मी गेल्या काही वर्षापासून बघतोय तर तुम्ही लोक राजा मीरा, टी शर्ट मध्ये पण लिहिलेलं आहे राजा मीरा भाईंदरचा. पण हे काय लिहितं आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स काय आहे, किंवा म्हणजे तुम्ही नाव कसं ठेवलं त्याचं काय आहे, म्हणजे ते मला जाणून घ्यायचं आहे. डिफरन्स असं काही नाहीये. सन 2000ला जेव्हा आपण पहिल्यांदा मोठी मूर्ती आणली मीरा बरोबर. भाईंदरला, जेसल पाकला, मीरा भाईंदरला जेसल पाकला एक टेलिकास्ट मीडिया यशवंत कांगणे म्हणून त्यांचे प्रॉपरेटर आहेत, त्यांनी स्पर्धा ठेवलेली. ती आमची पहिली बक्षीस. बरं. 88 पासून 96 पर्यंत आमची पहिली बक्षीस ती. आणि तेव्हाच गिरनार लोकसत्ता त्याचा पण आम्ही फॉर्म भरलेला, त्याच्यात तिसरी बक्षीस. म्हणजे दैसर पासून विरार पर्यंत आम्हाला तिसरी बक्षीस भेटली. तर ज्यावेळी ते केलं तेव्हा त्या ट्रॉफीवर आम्हाला त्यांनी कोरून दिलेलं मीरा भाईंदरचा राजा म्हणून. मग तेव्हापासून ती टॅगलाईन चालू होती मीरा भाईंदरचा राजा. 2002, 2003, 2004 हे मीरा भाईंदर महानगरपालिकाची बक्षीस. बरं. याच नावाने आम्हाला तिकडनं बक्षीस भेटली. बरं. मग ती एक आपला का टॅग लागला का मीरा भाईंदरचा राजा. बाबा कुठला? बाबा गर्जना मित्र मंडळ. मीरा भाईंदर आज पण ती महानगरपालिका 2002ला बनली, तेव्हापासून मी भा मानप आहे, म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका. म्हणजे अख्खा मीरा भाईंदर एकच आहे. भले ते मीरा रोड आणि भाईंदर आहे पण मीरा भाईंदरच बोललं जातं. तर मीरा भाईंदरचा राजा हेच आम्हाला एक टॅगलाईन दिलेली होती तेव्हा. बरोबर. एक वैयक्तिक विषय आहे तो. कोणीतरी आपलं नाव चोरला, कोणीतरी आपलं नाव घेतलं. आज मीरा भाईंदर मध्ये पहिला तेच व्हायचं. तर आपल्याला हाच नाव होता आपला मीरा भाईंदरचा राजा म्हणून आपल्याला बक्षीसच भेटलेली आहे. तर आपल्याला महानगरपालिकाने लोकांनी तो टॅग दिलाय. बरोबर. तर आपण ते ठेवलं. मग करता करता तो टॅग दुसऱ्याने लावायला सुरुवात केली. तो काय टॅग पॅटर्न नाही आहे का आपण कोणाला थांबवू शकतो. बरोबर. त्याने तो टॅग आपल्याकडनं न सांगता घेतलं, त्याच्या बॅनरवर लावायला सुरुवात केली. आपण बोललो गणेश उत्सव आहे, स्पर्धा नाहीये. बरोबर. भांडण कशाला. त्याच्यानंतर आपण तो नाव आपल्यासाठी राजा मीरा भाईंदरचा हे करून टाकलं. पण ते राजा मीरा भाईंदरचा केल्यानंतर 2015 तेव्हापासून तो टॅगलाईन महानगरपालिकेची बक्षिसे भेटली त्या नावाने. पण त्या नावाने भेटली, मग आपण हॅशटॅग त्या नावानेच करून टाकलं. बरोबर. आपला एक पेटंट झाला का हॅशटॅग राजा मीरा भाईंदरचा. बरोबर. मग आता ज्याला त्याची इच्छा आहे तो त्या हिशोबाने करतो. बरं. ही एवढी मोठी मूर्ती आहे, पर्सनली मलाही माहिती, कारण मी त्या ट्रॉलीला हात लावलेला आहे. बरं, ही मूर्ती येते परळवरून आलेली आहे, वसईवरून पण आलेली आहे. पण तेव्हा वसईवरून आले तेव्हा आय थिंक कोविडचं ड्युरेशन होतं, सो ते टेम्पोनी आलीच. पण आता येते ती ट्रॉली, तिथून येते मूर्ती. आपले खड्डे तर माहितीच आहेत मुंबईचे, ओव्हरहेड ब्रिजेस, वायर. मग हे एवढं सगळं पूर्ण कॉम्प्लिकेटेड सगळं आहे, तिथून इथे आणणं हे किती चॅलेंजिंग आहे? म्हणजे काय ह्याचं कसं ह्याला मॅनेज केलं जातं? 2007 ला 8 ला आम्ही पहिली ट्रॉली बनवली.
तेव्हा मीरा भाईंदर मध्ये प्रथम ट्रॉली आपलीच होती. बरोबर. आपण 2008 ला ट्रॉली बनवली. ट्रॉली बनवल्यानंतर आपण 8, 9, 10, 11, 12 मीरा भाईंदरवरनच मूर्त्या घेतल्यात. बरोबर. मग ते लोकल आपलं होतं, मग आपल्याला प्रॉब्लेम झाला नाही. हम्म. 12-13 पर्यंत मूर्ती इकडनंच होती. 14ला इकडनंच होती. 15ला आपण पहिल्यांदा परेलवरनं मूर्ती आणली. हो. त्याच्या अगोदर मूर्ती आणलीच मुंबईवरनं, हम्म. पण डंपरवर किंवा टेम्पोवर त्याच्यावर आणायचो आम्ही. 2015ला जेव्हा कुणाल पटेलची पहिली मूर्ती तिकडनं आम्ही आणली गरुडावर, हम्म. ते गरुडावर मूर्ती जे त्यांनी बसून बनवली ना, ती मूर्ती ट्रॉलीवरनं आम्ही घेऊन आलो. बरं, ते ट्रॉलीवरून तिथून आणली. तिथून बरोबर. तो मला माझ्या मते त्याच्या अगोदर पण एकदा आणली आहे, पण ती जे टाइम पिरियड आहे ना, तेव्हा ओव्हरब्रिज ब्रिज आहे ना, ब्रिज हम्म. जे आज पण तेच आहेत. आता जे वाढलेत हम्म. ते सर्व ब्रिज मेट्रोचे वाढले. वाढलेले आहेत. पब्लिक ओव्हरहेड जेवढे पण ब्रिज आहेत, सर्वात मोठं आव्हान तुम्हाला माहीमचा ब्रिज. हो, ते मी खूप ऐकलंय त्याबद्दल. बँड्रा येस. ज्या टर्न जे करतो त्याच्या अगोदर 2 ब्रिजेस आहेत. येस. चॅलेंजिंग म्हणजे असं होतं, आम्ही दरवर्षी 5 पोरांना नेमलेलं मंडळातून, का तुम्ही दादर परेल वर्कशॉप पासून जेवढे ब्रिजेस जातात त्याची मोजमाजणी घ्यायची. हे लोक प्रत्येक ब्रिजवर चढायचे. त्या ब्रिजची कट टू कट हाईट किती आहे मेजर टेपनी, पहिला तर काय मशीन नव्हती. बरोबर. तर मेजर टेपनी हे माप घ्यायचे. तिकडनं येता मीरा भाईंदर जेवढे ब्रिज आहेत त्याचं एक लेखन बनायचं. हा ब्रिज एवढा आहे, हा ब्रिज 19.3 आहे, हा 19.5 आहे. तर आपण मूर्तिकारला अख्खी लिस्ट द्यायचो, मग हा एवढे ब्रिजेस आहेत, यांची सर्वांची सरासरी केली तर 18.5 फूट बसते. बरं. तर तुम्हाला मूर्तीची जे टोटल हाईट आहे ते तुम्हाला 18.5 फुटावर ठेवायची. तुम्हाला बाकीचं वरचं काय लावायचं असेल ते फोल्डिंग ठेवा, प्रभावळचं जे असेल जे पण तुम्हाला फोल्डिंग ठेवा, ज्याच्याने आम्ही तिकडे कुठे रस्त्याला अडचण नाही तसं. बरोबर. मग हे पहिल्यापासून करता करता आत्ता पण आम्ही 2 वर्षापूर्वी कुर्ल्यावरनं मूर्ती आणली सिद्धेश मिसाळकडनं. बरोबर. आम्हाला बॉडी सांगितलेली 12 फुटाची, ती बॉडी झाली 17 फुटाची. माहितीये. म्हणजे शंकराचा प्रभाव वगैरे होता, बरोबर. तो सेटअप. ती जी बॉडी आली ती अशी भव्य होती ना, हो. ते आम्हाला टेन्शन झालं तर तिकडनं आम्ही आणतोय कुठे, आणणार तर नाही. पण त्यांचं कॅल्क्युलेशन त्याने परफेक्ट कॅल्क्युलेशननी केलं. बरोबर 15.5 फुटावर मूर्ती बसवली. 3.5ची ट्रॉली 18.5 फूट झाली. परफेक्ट ते आली भाईंदरला. बरोबर. मग हा जे कलाकाराची हे आहे, कुणाल पटेलकडनं जेवढ्यांदा आणली त्याचं पण मेजरमेंट कट टू कट, त्याच्या अॅनाटॉमी कट टू कट. तुम्हाला एवढं लागणार आहे एवढंच होणार. बरोबर. तर ते परफेक्शन आहे यांच्यामध्ये. नाही, पण ते मंडळाची मुलं, मंडळाचे कार्यकर्ते झाले, त्यांचं पण एक आपण तिथे बोलू शकतो, त्यांना पण क्रेडिट एक देऊ शकतो. कारण मंडळाची मुलं, कारण इट्स नॉट मूर्तिकार मूर्ती घडवतो, मूर्तीचा आकार देतो, त्याला बरोबर. बनवतो, प्रभावर सेट करायची, जे पण त्यांनी त्याची कला दाखवायची त्याच्यामध्ये दाखवली. पण तिथून एकदा आगमन झालं. हा, माझी मंडळाची जेवढी पोरं आहेत ते इकडनं बाईक घेऊन जातात. बरोबर. डबल सीटनी जातात, पण येताना सिंगल सीटनी येतात. कारण जसं ट्रॉली ट्रॅक्टरला आपण ट्रॅक्टरने आपण खेचत आणत नाही, पण मूर्ती तिकडनं बाहेर निघाल्यावर दादर शिवसेना भवन पर्यंत आपण पहिला खेचून आणायचो. बरोबर. तिकडनं ट्रॅक्टर घ्यायचो. आता तर आपण परेलवरनच घेतो, कारण पोरांची हाल होतात. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली त्याच्यानंतर तिकडनं पोरं मीरा भाईंदर पर्यंत चालत येतात. किती पोरांना त्रास होतो, पाऊस पडतो, पावसात भिजतात, त्यांची तब्येत पण खराब होतात. म्हणून पहिला आम्ही जेव्हा मुंबईवरनं लालबागवरनं गणपती आणायचो तेव्हा आगमन एकच दिवस असायचो, एक दिवस सकाळी तिकडे आणि संध्याकाळी मीरा भाईंदरला. बरोबर. म्हणून ते पॅटर्न आता आपण चेंज केलंय. जेव्हा पण मुंबईवरनं मूर्ती येते एकदा लालबागला आगमन, म्हणजे दुसऱ्या दिवशी पोरांना आराम. तिथपर्यंत येतो आपण, फाटकावर आपण आपलं ठेवतो मूर्ती, त्याच्यासोबत 5 पोरं आपली असतात. सकाळ संध्याकाळ दुपार ड्युटी लावलेली असते. बरोबर. ते ड्युटी पूर्ण करतात. रात्री झोपायला 5 पोरं वेगळे असतात, 5 जागतात 5 झोपतात. दुसऱ्या दिवशी सर्व आराम करातील, 3 पोरं बसतील. आणि ज्या दिवशी आगमन असेल त्या दिवशी दुपारी 2 नंतर अख्खी गँग तिकडे. बरोबर. म्हणजे कोणाला तयार व्हायला मौका नाही, तुम्हाला जायचं जा, नका जाऊ, पण आगमन करायचंय. पण तो आगमन दणदणीत करायचंय. भले ती मुलं तिथे आदल्या दिवशी चालत आलेली आहेत, पण तरी ते थांबणार, त्याच जोशमध्ये अवेलेबल थांबतातच ते. बरोबर. त्यांचं असं म्हणणं, ते मला बोलतात तुम्ही घरी जाऊन झोपा, आम्ही बघू.
बरोबर. काय हेच तर बाप्पाचं प्रेम आहे, इथं ताकद देतं. म्हणजे ते लोक काय बोलतात, तुम्ही घरी जाऊन आराम करा, तुम्हाला सकाळी परत उठून दुसरी कामं करायची आहेत, आम्ही रात्रभर थांबू, आम्ही कामं करून घेऊ. बरोबर. माझ्यासाठी ते कार्यकर्ता आहेत म्हणून मी आहे. हम्म. तर ते नसते तर मी काहीच करू शकत नाही. बरोबर. बरं, विसर्जनला पण मी बघितलेलं आहे आपले महानगर, आपल्या मीरा भाईंदरचे जे रस्ते आहेत, मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत. आणि जेव्हा ही ट्रॉली जेव्हा स्पीड ब्रेकरवरून जाते आणि जेव्हा तुमची मूर्ती जवळजवळ 18 फुटाची, हे सगळ्या आपल्या भाईंदरच्या मूर्त्यांबरोबर घडतं, तर ते खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे ते रिक्स पण त्यात खूप आहे. कारण गणपती एका सेकंडला ती ट्रॉली एकदम कुठेतरी बॅलन्स हलण्याचं पण हे आहे. सो त्याच्यावरती पण कुठेतरी गव्हर्नमेंटने या फिर असं काहीतरी तुम्ही गणपतीसाठी तुम्ही फेस्टिवलसाठी ते ऍटलिस्ट एक प्लेन करू शकता की काय तर त्याच्यावरती उपाय करू कसं शकता. आहे, एवढ्या वर्षात मी बघत आलोय तर पहिला ब्रेकर छोटे असायचे, त्याच्यामुळे मूर्तीला झटके लागायचे. आता हे जे बनतायत ब्रेकर ते लांबडे बनतात, लांबडे ज्याच्याने त्रास होत नाही. ओके. पण आता हल्ली रिसेंटली गेल्या 4-5 महिन्यापासून जे ब्रेकर बरोबर. मीरा भाईंदरमध्ये बनलेत ते एवढे मोठे बनवलेत का त्याच्यानी प्रत्येक ट्रॉलीचे गणपतीला त्रास होणार आहे. त्याची महानगरपालिकेने बरोबर. दखल घेतली पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मीरा भाईंदर मध्ये एक समन्वय समिती आहे, मीरा भाईंदर गणेश उत्सव बरोबर. सार्वजनिक गणेश उत्सव Yes. समन्वय समिती, त्याचे मी सचिव पण आहे. मी माझ्या मंडळाचा अध्यक्ष आहे, तसं मी या समितीमध्ये सचिव पण आहे. आमचे अध्यक्ष आहेत प्रसाद सुर्वे. बरोबर. ते दर टायमाला कुठेही महापालिका असू दे, पोलीस स्टेशनचा मीटिंग असू दे, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये ते जाऊन स्वतः मीटिंग अटेंड करतात. बरोबर. आणि हे प्रश्न सर्व ते जे आपण मग हे देतो, स्पीड ब्रेकरचं, कारण मी तर दरवर्षी विसर्जनला असतो, आज स्पीड ब्रेकरचा प्रॉब्लेम तर आहेच. कारण गेल्या वर्षी पण तो होता. कारण आणि बघा, आणि आज दुसरी गोष्ट अशी आहे ना की आता तुम्ही बोलता की मुंबईचे मोठे मूर्ती, पण मला माहिती आहे गेल्या 10 वर्षापासून मीरा भाईंदरचा गणेश उत्सवाचं स्वरूप टोटली चेंज झालंय. आय थिंक सो 80% आपल्या मूर्त्या ट्रॉलीवरती आहेत. मंडळ जेवढी पण 80% मूर्त्या ट्रॉलीवरती आहेत आणि ते ऑलमोस्ट 15 फूटच्या वरती आहेत सगळ्या मूर्त्या. बरोबर आहे. आणि हा चॅलेंज खूप इश्यू आहे की जेव्हा ट्रॉली स्पीड ब्रेकर वरती जाते तेव्हा पूर्ण डिस्टर्बन्स होतो. मग त्याच्यावरती म्हणजे जी तुम्ही म्हणताय मीरा भाईंदर समन्वय जी समिती आहे त्याच्यावरती काय, म्हणजे ह्याच्यावरती काय विचार केला विषय जातोय? तेच तुम्हाला मी बोललो ना, आतापर्यंत जे होते ते छोटे ब्रेकर्स होते. छोटे ब्रेकरच्या मुळे काय होत होतं, एक टायर उतरला, ज्यांची 6 चाकाची ट्रॉली आहे, त्याची आमची होती एका टायमाला 6 चाकाची ट्रॉली होती. तर आम्हाला कसं होतं, एक टायर गेला, दुसरा टायर चढला तर मिसबॅलन्स व्हायचे. पण तेव्हा ब्रेकर एवढे छोटे होते का ती ट्रॉलीला काय प्रॉब्लेमच नाही, सरळ सरळ निघून. बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही पण 2 टायर काढले, आम्ही 4 टायरच केले. तर 4 टायर मध्ये पहिला टायर जेव्हा गेला तेव्हा मूर्ती अशी होते, मग ऑटोमॅटिक हे बसते. तेव्हा बेल्ट सिस्टम नव्हती, लोकांना माहिती नव्हतं. बरोबर. पाटाला बेल्ट लावायचं, तर ते पाटाला बेल्ट लावलं ना तर मिसमॅच होत नव्हतं. आतापर्यंत ते चालत गेलं. मध्यंतरी तर मला वाटते 15-16ला मीच एक चुकीने हे केलेलं, जेवढे स्पीड ब्रेकर इकडनं चौपाटीपर्यंत आहेत विसर्जनला सर्व फोडून टाकलेलं. आपण पालिकेची जेसीबी बोलवलेली आणि जेसीबीने आपण त्यांना बोललो जेवढं मार्ग 6 फूट 8 फूट जे ट्रॉलीला लागतो तेवढा आम्हाला साफ करून द्या. बरोबर. तर तेव्हा आपण लेवल करत केलेलं. पण आता परत कसं आहे, निसर्गप्रेमी आपण ज्याला म्हणतो, आपला डेव्हलपमेंट खराब होतो तसे प्रेमी आहेत, तर ते लोक काय करतात, कंप्लेंट टाकतात. त्यांची कंप्लेंट साहजिक आहे, बाईकर्स बाईक चालवतात. तुम्ही गणपती आपला 15 दिवस आहे, 20 दिवस महिनाभर, पण त्याच्यानंतर तो ब्रेकरची गरज आहे ना. एखादा फॅमिली चाललाय आणि एक बाईकवाला एकदम स्पीड मध्ये आला, ब्रेकर नसेल तर त्यांना उडून निघून जाईल तो. नाही, पण हे भरपूर होते. हे ब्रेकर त्याच्यामुळेच आहेत, पण हे वेगळे ब्रेकर आहेत. हे आता जे लावले वेगळे ब्रेकर आहेत. आता जे लावले तर ते भरपूर मोठे ब्रेकर आहेत. माझे तर त्याच्यामुळे नाही, आम्ही ते कंप्लेंट आम्ही फोटो काढलेले आहेत. येस, त्याची कंप्लेंट आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेला देणार आहे का तुम्ही दोन्ही साईडनं स्लोप वाढवा, बरोबर, याच्याकरता गणपतीला किंवा कुठल्याही गाडीला त्रास नाही होणार. बरोबर. आणि त्याच्याशिवाय भाईंदर खाडीचा जो आपला रस्ता आहे तिकडेही मी बघतोय मूर्त्या एवढे खाली वायर आहेत, लिटरली काही गोष्टी झालेल्या आहेत की मंडळांना मजबूरन ते वायर कापायला लागलेत. बरोबर आहे, कारण मूर्त्याच जात नाहीयेत. बरोबर. मग काय, मग कुठे ही तुम्ही म्हणता ना की आम्ही पहिलंच योजना केलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे म्हणजे की ही आपल्या मूर्त्या सगळ्या 20 फूट 22 25 30 फुटाच्या मूर्त्या आहेत आणि त्या वायर ऑलमोस्ट 12 फुटाला 13 फुटाला आहेत. बरोबर आहे.
मग त्याच्यावरती काय म्हणजे त्याच्यावरती असा विषय आहे, आपण प्रशासनाला दरवर्षी आपण पत्र देतो हो का बाबा जेव्हा वायरिंग निघते, हम्म. एक काय झालंय, इलेक्ट्रिकची वायर एक पण नाहीये बरोबर आपल्याच भाईंदरला नाही याच्यात आहेत तशी. नेटची हा, वायर आहे. नेटच्या वायर आहेत. आता नेटची वायर कशी आहे, या टेरेसवर टाकली, हम्म. स्लोप मध्ये इकडे टाकली पहिल्या माल्यावर, मध्ये अडतात तर नेटची वायर कापायला लोकांना करंट लागत, बरोबर आहे. म्हणून लोक कापून टाकतात. तुम्ही जे प्रश्न विचारला त्यात मी 3 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो, पण हम्म. दरवर्षी ते तसंच होते. भाईंदर चौपाटीला जेव्हा आपण पोहोचलो, बरोबर जो सरळ रोड गेलाय तिकडनं आपण असा येतो, पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या इथे पोलीस स्टेशनला कॅमेऱ्याची वायर असतात. बरोबर आता ते गव्हर्नमेंटला प्रावधान आहेच का तुम्हाला कॅमेऱ्यांनी सर्व निरीक्षण करायचंय, म्हणून ते कॅमेरे लावतात, लाईव्ह बघायला लागते, बरोबर म्हणून ते त्यांचं काम करतात. पण जे कॅमेरे फिट करतात किंवा तिकडनं नेटची लाईन देतात, हम्म. त्या नेटची लाईन ही लोक वरती घेऊ शकत नाही का? हम्म. तेव्हा प्रशासन पोलीसवाले तिकडे कोण नसतात, ते त्यांची कामामध्ये असतात, बरोबर. सिटी भरपूर मोठी आहे. हम्म. पण तेव्हा कसं टेंडर दिलंय, ते लोक त्यांचं काम करताना निघून जातात. हम्म. दुसऱ्या दिवशी ते लोक कोण नसतात, ते त्यांच्या घरी असतात. मग तेव्हा काय असते, जेव्हा आपण तिकडे पोचलो हम्म. ते वायर गणपतीच्या पोटापर्यंत असते, आरामात चेहऱ्यापर्यंत येते, हो हाईटला जाते, त्याला खेचता पण येत नाही, नाही कारण येत. ते तिकडनं टाईट असतं. बरोबर मग न इलाजानी मंडळाला ती वायर कापावी कापावीच लागते. लागते. मागील 3 वर्षापासून आपण प्रशासनाला सांगतो, पालिकेला, की बाबा तुम्ही टेंडर काढता त्यांना सांगा वायर वरती घ्या, बरोबर नाही घेत. गेल्या वर्षी पण पोलीस प्रशासनाने सर्व मंडळांना मदत केली, कारण एक मूर्ती अडकली तर त्याच्या मागे 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 अख्खी रांग लागते. हम्म. मागील 2 वर्षापासून हेच होते, रांग लागते. गेल्या वर्षी पोलीस प्रशासनाने आपल्याला मदत केली, या वर्षी पण केली. त्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही कापून टाका आणि गणपती बाप्पाला विसर्जन करायला न्या. दूरदृष्टिकोन पहिलंच ठेवायला पाहिजे की बाबा ह्याच पैतून मूर्त्या पास होणार हे आहेत. जो टेंडर हा. घेतो, बरोबर कारण महापालिका याचं टेंडर काढते, महापालिका स्वतः करत नाही, हम्म. त्यांच्याकडे काम नाहीये. ते महापालिका टेंडर काढते, ते टेंडर जो घेतो ते त्याचं काम आहे. तर दरवर्षी करतो, तुझं वायर कापला जातेच, तुला माहिती आहे बरोबर. नुकसान होतो, मग तो वायर पहिल्यापासूनच तू एक 20 फुटा किंवा 25 फुटावर कर आणि थोडं लूज सोड, ज्याच्याने ते वरती घेतलं का मूर्त्या निघून जातील. तो करतच नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. बरं हा मी आता प्रश्न जो विचारतोय तो थोडासा एक ऑफ ट्रॅक आहे आणि थोडा सेन्सिटिव्ह म्हणू शकतो. 2013 साली जेव्हा मूर्ती आगमन होत होतं तेव्हा मूर्तीला काही इजा झाली आणि मूर्तीचा अपघात झाला. ओके, तर काय ह्याच्या मागचं कारण आहे, कशामुळे ते अपघात झाला, काय ह्याचं काय हिस्ट्री काय याची म्हणजे? आपण हा प्रश्न स्किप करू शकतो का? बरं नक्की केला असता, पण काय माहिती आहे का आजही मीरा भाईंदर म्हणजे जे आपले गणेश भक्त आहेत, जे ऍक्टिव्हली मंडळामध्ये नाही आहेत, त्यांना हा अजूनही हा क्लिअरिफाय नाही की हे काय झालेलं आहे ऍक्च्युली. सो तुम्ही त्याच्यासाठी जर प्रश्न उत्तर दिलं विचारतायत आणि माझी काटे उभे राहतात. ना, उत्तर दिलं तर खूप बरं होईल असं. उत्तर देणं का ना देणं हम्म. हा लोकांचा माहिती आहे, काय हम्म. झालं होतं तेव्हा काय नाही, आणि तेव्हा आमची अवस्था काय होती हम्म. ते लोकांनी पाहिलेली आहे. बरोबर ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा आम्ही त्या कंडिशन मध्येच नव्हतो. हम्म. आम्ही कोणाला उत्तर देऊ शकू का हम्म. काय नाही. त्या अपघात कसा झाला, का झाला, ते आम्हाला पण त्यावेळी डोक्यात बसलं नाही. बरोबर. पण नंतर जेव्हा सर्व लाईन जोडत गेलो आपण, तेव्हा आपल्याला समजायला लागलं का कुठे आपली चूक आहे, कुठे मूर्तिकाची चूक आहे, हम्म. काय आहे काय नाही, नक्की आपण ते बाहेर काढलं. हम्म. तेव्हा आपल्याला असं माहित पडलं का त्या मूर्तीला सी चॅनल लावलेली. सी चॅनल. ओके. सी चॅनल लावण्याच्या मागे त्यांचं काय होतं आपल्याला माहित नाही. हम्म. मी जेवढा पासून बघत आलो आहे, मोठ्या मूर्त्या, उभ्या मूर्त्या, सर्व मूर्त्या हे बॉक्स किंवा राऊंड पाईप मध्येच बनतात. हम्म. जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आमच्या मंडळाचे पुराणे त्यांना सांगितलं पण हम्म. का तुम्ही सी चॅनल नका यूज करू, सी चॅनल बँड होतात एक लोड आल्यानंतर. हम्म. बॉक्स पाईप तुटत नाही, बँड होत नाही, कारण त्याला एक सपोर्ट असतो चारी बाजूनी, का ते वाकडं तिकडं होत नाही. हम्म. सी चॅनल एका साईडला असतो, तो वाकडा होतो, बरोबर. बेंड होतो असा. हम्म. त्याच्यामुळे हा अपघात झाला. हम्म. लोकांना असं सांगितलं का स्पीड ब्रेकर मुळे झालं, बरोबर. स्पीड ब्रेकर मुळे झालं. हम्म. झालं, आम्ही पण मान्य करतो. हम्म. त्या स्पीड ब्रेकरला आजही आम्ही तेवढंच पूजा करतो. बरोबर. जिकडे झालं आणि त्याच्या पुढचा स्पीड ब्रेकर, हे 2 स्पीड ब्रेकरला आम्ही तेवढंच मान सन्मान, पूजा, नारळ वगैरे जे करायचंय, जेव्हा आगमन असतो तेव्हा आम्ही तिकडे थांबतो, पूजा आजही, करतो. आजही. आजही 2013 पासून ही प्रथा चालूच आहे आणि बरोबर. पुढे पण चालू राहील. हम्म. स्पीड ब्रेकर त्या जागेवर नसेल तरी ते चालू राहील, बरोबर. आणि आम्ही ते पुढच्या पिढीला पण सांगत जाऊ का हे तुम्हाला करायचंच आहे. हम्म.
कारण मार्गच तो आहे. बरोबर. त्यांना सांगितलेलं का तुम्ही आय बीम नका, सी चॅनल नका टाकू, बॉक्स पाईप टाका. तर ते बोलायचे अरे मला माहिती आहे, माझी मूर्ती आहे, मी पण करतो एवढ्या वर्षापासून, मला पण काहीतरी नॉलेज आहे. तर आता एका मूर्तिकाराने आपल्याला सांगितल्यावर आपण त्याची अॅनाटॉमी आपण सजेस्ट करू शकत नाही. बरोबर. ते त्यांनी केली आहे, त्यांनी त्याच्या प्रयत्नांनी बरंच केलं असेल. पण हा अपघात झाला. बरोबर. अपघात झाला नाही, भरपूर आमची मंडळाची पोरं 4 पोरं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. कारण त्यांची अवस्था ते बघून जे झालं ते मला आजही सहन होत नाही. माहिती नव्हतं. आणि कधी मला कोणी हा प्रश्न विचारला ना तर मला मी एकदम वेगळ्या लाईन मध्ये निघून जातो. कारण भरपूर कठीण आहे माझ्यासाठी हे आज जो प्रश्न तुम्ही विचारलाय. त्यांनी त्यांचे पैसे घेतले, मूर्ती घडवली, सर्व झालं. पण एक गोष्ट जी दुःखाची आहे ना, ते मूर्ती 6 हाताची होती. बरोबर. जेव्हा हा अपघात झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या जोडीला बसलो. इमिजिएटली दुसऱ्या दिवशी. येस. त्यांना रात्री माहित पडलं असं झालंय. त्यांना पण वाटलं मंडळाची पोरं येऊन मला मारतील, हे करतील, ते करतील. ते पण आजारी झाले, डायबिटीज वाढला, ते ऍडमिट झाले. आमचे नवघरचे सर्व जे मित्रमंडळी आहेत, आशिष, दर्पण, कुणाल, हे सर्व आमच्या सोबत उभे होते. जयंत पाटील मूर्तिकारचे मित्र आहेत. त्यांनाही माहिती पडलं. त्यांनी सांगितलं तुम्ही आता पहिला आरामात घरी जाऊन आराम करा, दुसऱ्या दिवशी तुम्ही या. पण झोप कुठे लागते, असं झालं झोप लागत नाही. बरोबर. आम्ही झोपलोच नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो, सर्व बोलणं झालं. आम्हाला सांगितलेलं फक्त 1 रुपया द्यायचा आणि मूर्ती घडवायची. बरोबर. त्या गोष्टीला मी खातू सरांना मानतो, राजन झाड सरांना मानतो. मुंबईचे जेवढे मोठमोठे मूर्तिकार 2013ला होते, ज्यांच्याशी आणि कॉन्टॅक्ट केला का मला डाय पीस पाहिजे, कारण सर्व ओले पीस आहेत. अवघ्या 8 दिवसात 9 दिवसात गणपती आहे. बरोबर. आणि परत तीच मूर्ती घडवायची सेम टू सेम. पण 6 हाताचे 4 हात. बरोबर. लोड वाढत होता आणि ते बसत नव्हतं टाइम पिरियड मध्ये. तयारीला सुरुवात झाली, सर्व झालं. त्यांची बोलणं मीटिंग झाली. त्यावेळी ते बोलले मला तुमच्याकडनं काय नको, मी डायरेक्ट मूर्ती बनवून दे. ज्या दिवशी घडलं त्या दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट आहे, 12-1 वाजताची गोष्ट आहे. तर तेव्हा जयंत पाटील साहेबांनी त्यांना सांगितलेलं मी 5,000 रुपये तुला देईन, तू चिंता करू नको, तू त्यांना मूर्ती फ्रीमध्ये दे, 1 रुपया घे आणि देऊन टाक. खातू सर वगैरे सर्वांनी त्याला सांगितलं त्यांच्याकडनं मंडळाकडनं 1 रुपयाच घ्यायचा आणि मूर्ती फ्रीमध्ये द्यायची. बरोबर. पण आम्ही आव्हान स्वीकारलेलं का आम्हाला तीच मूर्ती 7 दिवसात परत आणायची. हो बरोबर आहे. त्याच्यासोबत बसून मीटिंग झाली, सर्व झाली. तो बोलला मला पैसे भेटेल तर मी काम करणार, नाही तर मी काम करणार नाही. हे मूर्तिकाराचे शब्द. मूर्तिकाराचे शब्द आहेत. बरोबर. 1,41,000 त्यावेळी त्यांनी पहिल्या मूर्तीचे घेतलेत. मग मीटिंग झाली तेव्हा प्रसाद सुर्वे पण आमचे अजय समिती अध्यक्ष ते आमच्या सोबत होते. ते आमच्या साईडने बोलत होते. बरोबर. असं नाही, मंडळ गरीब आहे, लोकांकडनं पैसे मागून आपण गणपती करतो. पण त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही मला माझे पैसे पाहिजे, मला तुम्ही 91,000 रुपये देणार तर मी मूर्तीचं काम चालू करणार. आणि मूर्तीचे पैसे मला 1 दिवसात ऍडव्हान्स पाहिजे, पूर्ण पैसे. हा विषय आमच्या मंडळात आम्ही मांडला. असं असं आहे, 2 तासात पैसे जमा करायचे, कारण रात्री त्याला पैसे देतो तो सेकंड डे काम चालू कर. बरोबर आहे. 2 तासात अशा ठिकाणीतून पैसे आले. त्यांनी मागितलेले 91,000 आणि आमच्याकडे जमा झाले 1,51,000 रुपये विदिन 2 आवर्स. 2 तासामध्ये. म्हणजे ज्यांना ज्यांना ही गोष्ट माहिती होती मंडळाची पोरांच्या घरच्यांना, त्या लोकांनी ऐपत नाही तरी 5,000 रुपये दिले. बाप्पा आहे ना, आम्ही देतो पैसे, घ्या. पण त्याला सांगा हे पैसे रोकडे घेतोस, 7 दिवसाचा टाइम आहे, 7 दिवसात गणपती उभा पाहिजे आणि आगमन करायचंय. बरोबर. मी मीरा भाईंदरचे ईस्ट वेस्ट वन मित्रमंडळ आमचा, सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ आणि तलाव रोड आमचं मंडळाचं नाव आहे ओम श्री गर्जना मित्रमंडळ आणि ते आहे शिवगर्जना मित्रमंडळ. बरोबर. आमची नेहमी आमची कॉन्ट्रोवर्सी चालू असते, पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत सर्व. त्यावेळी आम्हाला या 2 मंडळांनी असा सपोर्ट केला, आमची जी परिस्थिती होती ते त्यांनी त्यांच्या अंगावर घेतली आणि आम्हाला सांभाळून घेतलं. तर त्यांचे आयुष्यात ते पुण्य आम्ही विसरणार नाही. बरोबर. त्या लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि म्हणून आम्ही या स्टेजला आज पोहोचलोय. बरोबर.
तर आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही. हम्म. हे दोन्ही मंडळ आमचे आहेत, त्यांना कधीच विसरणार नाही. यांनी पैसे घेतले मीरा भाईंदर मध्ये. हम्म. त्यावेळी जेवढे मंडळ होते बरोबर. आगमनला 90% मीरा भाईंदरचे मंडळ जेवढे आलेले ते आमचं आगमनाला 7 दिवसानंतर जो आगमन झाला त्याच्यामध्ये जल्लोष आलेले. आलेले आहेत. बरोबर. ते आम्हाला आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्यासाठी आमच्यासोबत जे घडलं त्याचं दुःख काढण्यासाठी एवढी मंडळ आमच्यासोबत उभी राहिली. तर ते 8 दिवसात ती मूर्ती आली आणि ती चांगलं ते आली 8व्या दिवशी हा. आली, जल्लोषात आली, दुसऱ्या दिवशी पूजा पण झाली. बरोबर. ते बाप्पाची कृपा आहे. बरोबर. आज बाप्पांनी मीरा भाईंदरला तो आगमन 2013ला एकत्र सर्व मंडळांना हम्म. करून आगमन केला. बरोबर. त्यावेळी पुणेरी पथक होतं, चिंतामणी म्हणून आहे. हम्म. हम्म. हे डब्बेवाले दरवर्षी यायचे. हम्म. हे जेव्हा हादसा घडला आमच्यासोबत हम्म. तेव्हा पण त्यांना पैसे दिलेले. हम्म. त्यांचं असं होतं, तुमच्या कुठलाही दिवस आगमन असू द्या, आम्ही तुमचं आगमन फ्रीमध्ये करणार, पैसे नाही घेणार. आणि त्याचे पैसे त्यांनी पण घेतले नाही. असे प्रश्न भरपूर आहेत, पण त्याचे उत्तर मला देता येणार नाही, कारण मला कोणाचं नाव, हम्म. कोणाला वाईट, मला हे करायचं नाही. बरोबर. जे झालं गेलं ते गंगेला मिळालं. हम्म. हम्म. आज त्या गोष्टीला प्राधान्य मी देत बरोबर. नाही, कारण मी हा पास्ट आहे. पास्ट कधी ना कधी माणसाला सोडावा लागतो. तो सोडून गेलाय. राजा मीरा भाईंदरचं जे मंडळ आहे ह्याचं सोशल सर्व्हिस समाजासाठी असं काय असं योगदान आहे, म्हणजे काय असं कोणतं तुम्ही कार्य केलेलं आहे की हा बाई हे आम्ही मंडळाने केलेलं आहे, हे गर्वाची गोष्ट आहे मंडळासाठी? मंडळ जे काम करते ते सार्वजनिकच असते पहिली गोष्ट, बरं. आणि सामाजिकच असते. हम्म. त्याच्यामध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतो. हम्म. 2 अशी गरीब पोरगी आहे हम्म. ज्याची मंडळ आज पण त्यांची फीस जे वर्षाची असते हम्म. ते आपण भरतो. हम्म. गेल्या 3 वर्षापासून आपण एक उपक्रम हातात घेतलाय का जे आपला मंडळात येईल हम्म. त्यांना एक वही बरं. ती द्यायची. ते गेल्या 2 वर्षापासून हे चालू आहे. हम्म. पुढेही चालू ठेवणार आहे मी. हम्म. आपल्याशी जेवढी होईल तेवढी आपण मदत एक पोरांना, भक्तांना जे भक्त येतील त्यांच्या घरात छोटा वाडा आहे, मोठा आहे, त्यांना एक वही वही द्यायची. द्यायची. मंडळात आता नवीन मी प्रक्रिया सुरुवात केली आहे का ट्रॉफी वगैरे न देता हम्म. एक तुलसीचा रोप द्यायला सुरुवात केली आहे. बरं. सुरुवात गेल्या वर्षी केली तुलसीच्या रोपापासून, हम्म. आणि मला बाहेरून प्रतिसाद असा भेटला का मला 200 झाडं जनताने आणून दिली. का तुमच्या इकडे लोक येतात त्यांना सांगा एक झाड घ्या, हम्म. त्याला रोपा, त्याला मोठं करा. हा मला चांगलं वाटलं का माझ्या मंडळाला कोण बाहेरची व्यक्ती येऊन सपोर्ट करायला लागली हम्म. का तू हे जे कार्य करतोय चांगलं आहे. प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलं पाहिजे, त्याचं रोपण केलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे, त्याची फळं येते ते बघायला पाहिजे, कसं नैसर्गिक हम्म. येते. म्हणजे त्याला फक्त आपण धार्मिक न करता तुम्ही सामाजिक पण सामाजिक करायला लागतं. करायला आहेत. त्याच्यानंतर कोविड मध्ये आपण गरजूंना अनाज दिला. हम्म. आजी एक व्यक्ती असा आहे आमच्या मंडळाचा पोरगा आहे ज्याचे वडील वारलेत. त्याच्या घरात एक आई आहे, ती राहतो विरारला. हम्म. तो आता 15 का 20 हजार रुपये जॉबला आहे. बरोबर. कोविड मध्ये त्याचा जॉब गेला म्हणून हा जॉबला तो आला. हम्म. आज आपण त्याला मदत करतोय, अनाज किराणाचा मदत आपण त्याला करतोय, बरोबर. कारण त्याची पोझिशन नाहीये हम्म. आणि तो मंडळाचा कार्यकर्ता आहे. हम्म. बाकीच्यांना तर सर्व मदत करतात, हम्म. पण माझ्या मंडळाचा कार्यकर्ताच जर उपाशी राहील बरोबर आहे. तर मी दुसऱ्यांना मदत करू आणि काय माझ्या उपयोग आहे? पोरांना न करू, ते मला उपयोग नाही, हे नाही. छान आहे. बरोबर. ते आपण हे करतो, चांगली पण गोष्ट आहे. हे जे आपण करतो ते सोशल मीडियावर टाकत नाही, बरोबर. कारण आपल्याला दाखवासाठी काम करायचं नाही. आपला शिव होते, बाप्पाने आपल्याला ताकद दिली, ते आपण करायचं आणि करतो. छान आहे. गेल्या वर्षी जसं आपलं गण संकुलन मध्ये मूर्ती बाहेर आली आणि मूर्ती ही 360 डिग्री गोल फिरवली गेली, आणि तो जो मोमेंट आहे जो कॅप्चर झाला, मी मगाशी सांगितलं जसं की सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग व्हिडिओ तो कुठेही मी इन्स्टावरती बघतो, केपेंट्रेट्स वरती बघतो की सोशल मीडियावरती बघतो, म्हणजे अफलातून तो एक मोमेंट होता. आणि मीरा भाईंदर मध्ये पण 360 डिग्री फिरणारी जी ट्रॉली आहे ही आपल्याच मंडळाची आहे, बरोबर. आणि तर ही संकल्पना कशी आली, कुठून आली, काय म्हणजे ह्याचं काय मागचं कारण आहे? अच्छा, मागील 3 वर्ष 4 वर्षापासून आम्ही ट्रॉलीचा नवीन ट्रॉली बनवायची आम्ही करत होतो. बरोबर.
पण नवीन ट्रॉली बनवायची ती कशी बनवायची, तर मुंबई गिरगाव मध्ये राहणारा व्यक्ती नालासोपाऱ्याचा आहे, हम्म. योगेश येरुणकर म्हणून आहे, बरोबर. गिरगाव, जिकडे गिरगावचा राजा बसतो त्या समोरच तो हम्म. माणूस आहे योगेश. हम्म. हम्म. कुणाल पाटीलने आम्हाला ते सजेस्ट केलं होतं 2017-18 ला, हम्म. तुमची ट्रॉली जुनी झाली, आता बस झालं, हम्म. नवीन ट्रॉलीवर जावा. कारण 10 वर्ष एका ट्रॉलीवर खेचत 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 किती जाणार. बरोबर. आपल्याकडे तेव्हा पैसे नव्हते, आपण करू शकलो नाही. तीच ट्रॉली रिपेअर करून 20,000-25,000 खर्च करून त्याला चालवत गेलो. मध्ये कोविड लागला. हम्म. कोविडच्या काळात छोटी मूर्ती होती म्हणून ट्रॉलीची गरज लागली नाही. हम्म. आम्ही विसर्जनची जागा आमच्याच इकडे केली, पब्लिकला पण ते सोय दिली. तुम्हाला तुमचे घरातले बाप्पा आहेत, मातीचे आहेत, तिकडे विसर्जन करा. बरोबर. चांगला प्रतिसाद भेटला. हम्म. 2023 ला ट्रॉली बनवली, हम्म. 24 ला सॉरी. हम्म. तर ट्रॉली बनवायचं ठरलं, कसं बनवायचं, कोण बनवेल. आमच्याकडे ट्रॉलीवाले आहेत मीरा भाईंदरला, हम्म. त्यांच्याकडे बजेट घेतला. हम्म. सर्वांचे बजेट थोडे मोठे आले. हम्म. पण तो योगेश जो आहे, ज्या कुणाल पाटीलने जो माणूस सजेस्ट केलेला, हम्म. म्हणजे कुणाल पाटीलकडे जे व्यक्ती आहेत ना, ते हिरे आहेत, हम्म. एक 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 डायमंड आहेत. हम्म. त्याच्याकडे ते म्हणजे त्याचं असं आहे का, याला काम दिला तर तुम्हाला बघायची गरज नाही, परफेक्शन बरोबर. ते त्याच्याकडे आहे. हम्म. त्यानेच आम्हाला योगेश सजेस्ट केला. आम्ही योगेशची 2दा मीटिंग केली. म्हणजे मीटिंग पहिले चालू होती, पण बजेट बसत नव्हतं म्हणून कॅन्सल होत चालली. बरोबर. पण त्यावेळेशी बजेट बसवला, ही ट्रॉली आमची जुनी विकली हम्म. आणि नवीन ट्रॉलीला हे केलं. गेल्या वर्षी काय झालं, सिद्धेशने आम्हाला सांगितलं ट्रॉली मला मुंबईला पाहिजे. बरोबर. ती मूर्ती जशी निघाली आपली, निघाल्याबरोबर तिकडे स्लोप आहेत. बरोबर. परेल वर्कशॉपला तुम्ही बघितलं तर असा स्लोप आहे, हम्म. आणि घनसंगूला बघितलं तर असा स्लोप आहे. असा जाऊन मूर्ती अशी येते. बरोबर. जशी ती मूर्ती बाहेर टर्न निघाली, 360 मध्ये फिरून आम्ही, हम्म. दरवाजा बंद होता, गेट आम्ही आडवा तेडवा करत करत त्याला झाडांच्या मध्ये बाहेर आणलं. जशी बाहेर आणली तशी ती ट्रॉली अशी वरती करायला गेलो ना, पुढची ट्रॉली अशी उठली, कारण लोड मागे होता. बरोबर. बाहेर निघाल्यावर टर्न मारताच जसा टर्न मारला आणि ते 360 ट्रॉली फिरली, तो जो मुवमेंट होता ना, हम्म. तो एक अप्रतिम मुवमेंट आहे आमच्यासाठी. तर तीच रील एवढ्या लोकांनी शूट केली हम्म. आणि व्हायरल करून टाकली. व्हायरल करून टाकलं. त्या व्हायरल मुळे आज ओम श्री गर्जना मित्रमंडळ मुंबईला एक स्थान घेतलंय. हम्म. तो आमच्यासाठी बरोबर. अभिनास्पद क्षण आहे. बरोबर. तो अख्खा महाराष्ट्रात 360 ट्रॉली जी पहिली बनली हम्म. ते मालाडला. ओके. मलाड. मालाड. Yes. आपण खोटं बोलायचं नाही हम्म. हम्म. आणि रेटून बोलायचं नाही, हम्म. पण हे जे खरी गोष्ट आहे, हम्म. मालाडला जी पहिली ट्रॉली 360 ची बनली ते मालाडला बनली. मलाडला बनली. त्याच्यानंतर मीरा भाईंदरला बनली. आपली बनली. येस. आणि पहिला बाप्पा हम्म. जो लालबाग परेडला फिरला हम्म. 360 तो आपला. तो आपला. बरं, एक शेवटचा प्रश्न आता, की आता गणपती आय थिंक सो 2 महिन्यावरती गणेश उत्सव आहे. मुंबईमध्ये सगळे गणपतीचे पोस्ट पडले, कधी आगमन सोहळा आहे, ट्रॉली ही वर्कशॉपला जायला लागले, इव्हन आपल्या भाईंदरमध्ये सुद्धा. पण ओम श्री गर्जना मित्रमंडळाचं एकही अजून पोस्ट पडली नाही, आगमन, मूर्तिकार, हे काय म्हणजे अजून का, म्हणजे तिचं अपडेट का नाही आलेलं आहे? असा विषय चुकीचा आहे. हा. पोस्ट पडली नाही, हम्म. डेट नाही पडली, हम्म. हा विषय असा आहे का आमचं आणि मूर्तिकाराचं हे बोलणं चालू आहे. चालू आहे. आमचा एक बजेटिंगचा इश्यू असतो, बरोबर. कारण आम्ही टाउन मध्ये राहत नाही, हम्म. आम्ही मीरा भाईंदरला आहे. आम्ही आमचं बजेट एक ठरवून चालतो का आम्हाला एवढं जमते, आम्ही एवढंच बरोबर. करू शकतो. बरोबर. तर आमची त्यांची चर्चा चालू आहे. हम्म. दुसरी गोष्ट, मूर्तिकार अजून ठरलं नाही का, हे चुकीचं आहे. बरोबर. मूर्तिकार कोण असेल कोण नाही ते आता आम्ही सांगू शकत नाही, कारण आमचा बजेटिंगचा जो इश्यू, हम्म. जो आम्हाला चांगलं काम हम्म. आणि चांगलं देईल. आता सिद्धेश मिशालने 2 वर्ष आम्हाला चांगलं काम दिलंय, हम्म. मग आम्ही त्यांना सोडणार नाही. हम्म. आम्ही शेवटपर्यंत आमचा प्रयत्न करणार का आमच्या बजेटमध्ये बसून दे. हम्म. नाही झालं तर तो नंतरचा विषय, आम्ही काय करायचं काय नाही. बरोबर. पण अजूनपर्यंत आम्ही
मार्गावर आहेत. आमचा बरोबर. मंडळाची चर्चा चालू आहे. हम्म. आपलं कलेक्शन किती आहे, आपला बजेट काय बसतो, मूर्तीसाठी किती राखीव ठेवले आपण, बरोबर. आगमनसाठी किती ठेवलेत, बँडसाठी किती ठेवलेत, हे आपलं एक एक स्टेप बाय स्टेप आपण बजेट बनवलेलं आहे. बरोबर. ते आमचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. हम्म. काय होते काय नाही आम्ही बघू. हम्म. नवीन मूर्तिकार येईल हम्म. का नाही येणार हे सगळं भविष्याच्या गर्भात आहे. हे तुम्हाला मी आता काहीच सांगू शकत नाही. मूर्ती होईल, चांगली होईल आणि जिथपर्यंत आहे चांगला मूर्तिकार कडनंच होईल. बरोबर. काहीतरी युनिकनेस, काहीतरी नवीन हम्म. आणि काहीतरी भव्य येणार आहे. भव्य येणार आहे. नाही, कारण गर्जनाची राजा मीरा भाईंदरची एक खासियत अशी आहे की ही मूर्ती नेहमी युनिक असते, जायंट असते, युनिक असते. वी आर एक्सपेक्टिंग म्हणजे सेम गर्जनानी एवढ्या वर्षात जे नाही केलं ते या वर्षात होईल. नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या कारण गोष्टीसाठी. असं आहे, पुढचं वर्षी 40वं वर्ष आहे. हम्म. त्याचे पाय मी आज रचलेत. बरं. आतापासून मी ते पाय रचतोय. हम्म. मला पुढच्या वर्षी काय करायचंय, बरोबर. या वर्षी तर भरपूर काय करायचंय, माझं 3 महिन्यापासून चालूच आहे. हम्म. पण पुढच्या वर्षी काय करायचंय 40वं वर्षी, ते आतापासून मी रचत चाललोय. नक्की. हा आपला फर्स्ट पॉडकास्ट होता गणेश उत्सवसाठी. म्हणजे माझा प्रयत्न होता की जे जे आमच्या मीरा भाईंदरचे मंडळ आहेत त्या मंडळाचं त्यांचे काय विचार आहेत तर ते त्याच्यासाठी मी हा पॉडकास्ट केलाच प्रथमच पॉडकास्ट आहे माझा. आणि त्यामध्ये राजा मीरा भाईंदरचा ओम श्री गर्जना मित्रमंडळाचे अध्यक्ष कौर शाह ह्यांनी वेळात वेळ काढून वेळ दिला आणि जे माझे प्रश्न होते ते प्रश्न काही प्रश्न खूप सेन्सिटिव्ह पण होते, पण त्यांनी त्याच हिमतीने त्यांनी मला त्यांची उत्तर दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि येणाऱ्या गणेश उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. आभारपेक्षा म्हणणं तर मी तुमचा आभारी आहे का तुम्ही हे सुरुवात केली. या सुरुवातीने मी तुम्हाला एक सजेशन पण करीन का मीरा भाईंदर मध्ये अनेक गणेश उत्सव मंडळ आहेत. तुम्ही पॉडकास्ट वाले आहेत, इंस्टाग्राम आहे, रील, हे तुम्ही त्यांना पुढे घेऊन गेले पाहिजे. आम्ही आता पुढे चाललोच आहे. आमच्या मागे आम्ही पण त्यांना मदत करू आणि पुढे घेऊन जाऊ. तर आमची अशी इच्छा आहे का तुम्ही त्यांना हे करून त्यांना पुढे घेऊन जावा. नक्कीच नक्कीच. दुसरी गोष्ट अशी आहे, मीरा भाईंदरला मुंबईची लोक येऊन पॉडकास्ट करत नाही. तुम्ही हा उपक्रम घेतला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहेत. माझ्या मंडळातर्फे मी तुम्हाला सांगतो, माझी कुठे तुम्हाला मदत लागली पॉडकास्टसाठी किंवा काय करायचं अशा दुसऱ्या मंडळांसाठी तर मी तुमच्या मदतीला उभं राहील. धन्यवाद. तिसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही हे गणेश उत्सव पुरता नका ठेवू. अख्खा वर्ष तुम्ही गणेश उत्सव, नवरात्र उत्सव जेवढे मंडळ आहेत त्यांना काय 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 करत तुम्ही त्यांना मार्गदर्शन करून पण त्यांना पुढे घेऊन जाऊ शकता. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.